काय करणार आता त्यांना काम लागतो त्यांना आता तुम्ही ह्यांचं काय हे बघितलं करतो फोन तरी हे नाही बघ हाय बघू आता कधी करता येते. सर नमस्कार. नमस्कार. मोठ्याने बोला थोडं. तुमचं नाव सांगा. बालाजी नाईकवाडी. बालाजी नाईकवाडे. गाव कुठलं? तेर. तेर. आज तारीख किती आहे सर? 14/12/2020. आपण आज हरभऱ्याच्या प्लॉटमध्ये तुमच्या कुठल्या जातीचा हरभरा आहे हा? जानकी. जानकी. सर तुम्ही किती वर्षापासून शेती करताय? 7-8 वर्ष झाली शेती करतो. 7-8 वर्षापासून. आता याच्यामध्ये तुम्ही एक बदल केलेला आहे शेती करण्यामध्ये. तुमचं एक थोडं बदल केला आहे तुम्ही. यावर्षी सेंद्रिय पद्धतीने सुरुवात केली. पहिल्या वर्षी बरोबर आहे का? तर सेंद्रिय पद्धतीनं करताना सुरुवातीला शेतकऱ्यांना एक भीती असते की माझ्या उत्पन्नामध्ये घट येईल काय, की मला त्याचे रिझल्ट मिळतील का नाही, की अशा मनात भीती असतात. तर तुम्हाला या ठिकाणी सीड ट्रीटमेंटसाठी एक ST म्हणून बॉटल दिली होती आपण. तर त्याची बीज प्रक्रिया केली. त्याचा परिणाम काय झाला? त्याचा परिणाम एकच की हरभऱ्याची फूट जमिनीतून हरभरा फूट लागला. बर. हे हा असं म्हणजे फुटवे आहे तो जमिनीतून आहे, वरी नाही. ह्याच्या अगोदर सुरुवातीचे पहिले हरभरे होते ती वरून फुटवा असायचा. हो. वरी इथं आल्यानंतर फुटवा यायचा. ओके. फुटवा चालू व्हायचा. त्याचा एक सिंगल काडी यायची त्याच्यानंतर फुटवा यायचा. पण हा कसा आहे जमिनीतून फुटवा आहे टोटल. बरं. दुसरी एक गोष्ट तुम्ही सांगितली की या ठिकाणी आम्ही 22 किलो हरभऱ्याचं बी पेरतोय. हो. तर ह्याच्या अगोदर तुम्ही बी पेरल्यानंतर काय बी तरी पण पातळ होत होता. पातळ होत होता. आजच्या कंडिशन मध्ये तुम्हाला जर्मिनेशन सगळं जर्मिनेशन टोटल झालेलं आहे हरभरा. म्हणजे ST लावल्यामुळे जर्मिनेशन ST मुळे झालं. हा एक तुम्हाला नवीनच अनुभव मिळाला. पहिला अनुभव. आणि तुम्ही आता स्प्रे करून किती दिवस झाले त्याला? 10 दिवस झाले स्प्रे. काय स्प्रे केले? ग्रो, हा, नायट्रोकिंग, बर, स्टिकर, ऑल आउट स्टिकर, बर, आणि एक तणनाशक हे कीटकनाशक घेतले. कीटकनाशक घेतले. बरं. त्या फवारणीचा तुम्हाला काय परिणाम दिसतोय इथं? फवारणीमुळे हरभऱ्याचे शेंडे वाढण्या. बर. हा वरचा फुटवा. हो. परत आणखीन हे जे कलर येणे अगर म्हणजे पूर्ण म्हणजे ग्लेजिंग चांगली आलेली आहे. म्हणजे हेल्दीनेस त्याच्यामध्ये जाणवते तुम्हाला. बरं. ह्याच्या शिवारामध्ये असा हरभरा नाही. असा हरभरा नाही. तर एक स्प्रे केलाय तुम्ही आणि त्या स्प्रेचा परिणाम तुम्हाला दिसतोय आता. एकच झाला ना? एकच स्प्रे झाला. बर. आता या ठिकाणी तुम्ही फुटव्यांची संख्या पण भरपूर आहे म्हणून सांगितलं. ह्याच्या अगोदर असा हरभरा येत नव्हता का? मगर सर पण शेजारी पाजारी सुद्धा शेतकऱ्याला माहित झालं की अशी पोझिशनला हरभरा पहिल्यांदाच आलाय. बर. आता आपण एक काम करूयात. हळूच एक झाड उपटायचंय तुम्हाला. त्याच्यामुळे खालच्या जमिनीच्या स्ट्रक्चर, खालचं जे स्ट्रक्चर आहे हे किती बिल्ड झालंय ते तुम्हाला चेक करायला सांगणार आहे मी. ह्याच्या अगोदर मुळ्या कधी पाहिल्या का तुम्ही उकरून? कधी पाहिलं. तर एक झाड तुम्ही हळूच उपटायचे. मुळ्या बघायच्यात आपल्याला. कुठे उपटू द्या. सावकाश उपटा म्हणजे मुळ्या सगळ्या येतील. पाणी दिलेलं आहे काय होत नाही. तुटून निघून ये. नाही तुटून निघत. बुडत असते. लय खोल गेले. खोल असते. अरे बाप. उपटत नाही सर. उपटत आहे. उपटून येत नाही सर. तुटून हळूच सावकाश. तुम्ही जेवढं सावकाश उपटताल तेवढं उपटत आहे ती. तुटल्या. दुसरं उपटावं लागेल सर आपल्याला. वाटोळ व्हायला का? नाही काय दाट आहे हरभरा. ओके. तुम्ही इकडे या. इकडे मगर सराच्या हस्ते उपटू आपण. महाराजांच्या हस्ते उपटू. महाराज उपटा. चांगला कडे खोला. सावकाश उपटा म्हणजे तुटत नाहीत. ओके. तर आज आपल्या हरभऱ्याला महाराजाचा काय उपयोग? किती दिवस झालेत सांगा? आज हरभऱ्याला 40 म्हणजे 30 ऑक्टोबरची पेरणी होती. ओके. एक महिना आणि ही 10 दिवस. 45 दिवस झाले. 45 दिवस झालेत. आता 45 दिवसामध्ये शेजारी कधीही जावा, मी शूटिंग करून गेल्यानंतर कधीही जावा, 2 महिन्याचा हरभऱ्याला सुद्धा ह्या नत्राच्या गाठी आहेत का ती फक्त बघा. आज तुमच्याकडं 40-45 दिवसाच्या हरभऱ्याला नत्राच्या गाठी आहेत. हे नत्र म्हणजे काय माहिती आहे का? अन्नाचं स्टोरेज. हे अन्नाचं स्टोरेज ज्या हरभऱ्याच्या मुळावर मिळतं तिथं इथं फुलं आणि घाटे भरपूर प्रमाणात मिळायला अन्न स्टोरेज केलं जातं. ही बँक आहे ह्याची. ह्या बँकेतून हे सगळं सप्लाय केलं जातं. सरांची बँक आहे ना, तशी ही बँक आहे. तर आज इथं मुळ्या सुद्धा खूप आहेत आणि व्हाईट रूट भरपूर असल्यामुळं उत्पन्नात दीडीनं यावर्षी उत्पन्नात बदल झालाच पाहिजे. मगर सर तुम्हाला काय म्हणायचं आहे? नाही चांगला जैविक औषध वापरल्यामुळे चांगलाच फरक दिसायला लागलाय. बरं.
आणि इथून पुढं आम्ही तर वापरू पण बाकी शेतकऱ्याला बी वापरायला सांगू. बिलकुल. तर आपण एक ठरवलं शेतकऱ्यांना होतं. सांगायचं वगैरे नाही, हा हरभरा बघूनच शेतकरी मनानं नाही सर, आता मी माझ्या गावामध्ये वापरतोय 10 वर्ष झालं. अजून शेजाऱ्याला माहित नाही मी काय करतोय ती सांगावं लागतं. नाही नाही चांगल्या नाही, गोष्टी सांगू तर पहाटे लागतात. उठवणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे. तर तसं आपण पहाटे उठवणाऱ्यापैकी आहेत, तर उठवूयात. बरं, हे सगळं औषधं जे आहेत, खतं जे आहेत, जैविक ग्रीन प्लॅनेट बाय प्रोडक्टचे मिशन, काळी आई वाचवा मिशन अंतर्गत, हे चांगले आहेत का खराब आहेत? एकदम चांगले आहेत ते. एकदम चांगले आहेत. बरं, शेतकऱ्याला तुम्ही तुमच्या थ्रू काय संदेश देताल? की जैविकच आपले ग्रीन प्लॅनेटचेच औषध वापरा. बरं ह्याच्यामुळं जरी त्यांना विश्वास नसेल तर स्वतः येऊन पाहणी करावी त्यांनी इथं. बरं हरभरा बघावा, या 40-45 दिवसातला हरभरा कुठल्याही शेतकऱ्यांनी येऊन पाहावा. बरं. त्यांनी आता तुम्ही पाहिल्यानंतर ग्रीन प्लॅनेटचा काय रिझल्ट आहे तो बघावा. जमीन उकरली तुम्ही, हो हार्ड गेली का मऊ झाली? नाही नाही एकदम भुसभुशीत. भुसभुशीत, रवळ सुट्टी. हो हो. तर या ठिकाणी वाकुरे सर पण आलेले आहेत. वाकुरे सर, तुम्हाला काय वाटतंय? एक नंबर वाटतं ना. बरं, आज 45 दिवसाचा हरभरा, काकऱ्या जुळायला आल्या, आता फुटवा पण भरपूर आहे. फुटवा भरपूर आहे, भरपूर दाट झाला आहे. बरोबर. हा, दाट भरपूर झाला. एवढा हरभरा दाट होतच नाही ना. हां, तर तुम्ही समाधानी आहेत का याच्यामुळे? समाधानी म्हणजे एक नंबर, म्हणजे एकदम आजपर्यंत पहिलं पीक आहे. ओके सर. तुम्ही सोयाबीनला पण वापरलं होतं ना मगर सर? वापरलो होतं. बरं, समाधानी आहेत तुम्ही? हो, भरपूर समाधान आहे. बेस्ट. तर या कंपनीच्या अंतर्गत, जे काळी आई वाचवा या मिशन अंतर्गत तुम्ही आज सेंद्रिय पद्धतीने शेती करालात, त्याबद्दल मी कंपनीच्या वतीनं आपलं अभिनंदन करून ही क्लिप याच ठिकाणी थांबवतो. नमस्कार. नमस्कार.